तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या मेघदूत शासकीय निवासस्थानी ऊर्जा विभागाच्या बैठकीला सुरुवात झालेली आहे। ऊर्जा विभागाचे प्रमुख अधिकारी बैठकीला उपस्थित आहेत, तर देवेंद्र फडणवीस यांच्याकडून ऊर्जा विभागाचा आढावा घेतला जातोय। यावेळी देवेंद्र फडणवीस सौर कृषी वाहिनी योजनेला गती द्या असे आदेश अधिकाऱ्यांना देणार असल्याची माहिती मिळाली आहे। तर या संदर्भात अधिकची माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी अभिषेक आपल्या सोबत आहेत। अभिषेक, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या मेघदूत शासकीय निवासस्थानी आता ऊर्जा विभागाच्या बैठकीला सुरुवात झालेली आहे, काय अधिकची माहिती आहे? किरण, जर का बघायचं तर सध्याला पावसाळ्याला सुरुवात झालेली आहे आणि अशातच शेतकऱ्यांना मोठी गरज असते ते अनेक योजनांच्या मार्फत मदतीची। आणि अशाच याच्यामध्ये आपण पाहायचं तर जे सौर ऊर्जा आहे त्याच्या संदर्भात एक बैठक जी आहे ते आपल्याला होताना पाहायला मिळत आहे। जे ऊर्जा विभागाचे काही अधिकारी आहेत ते आता सध्यालाच मेघदूत या निवासस्थानी दाखल झाल्याचं कळतंय आपल्याला। सोबतच या संपूर्ण गोष्टीमध्ये कृषी वाहिनी जी आहेत, सौर कृषी वाहिनी आहेत, ही जी योजना आहे त्याला कुठेतरी गती देण्यासाठी संपूर्ण ही बैठक होत असल्याचं कळत आहे। सोबतच ऊर्जा विभागाचा देखील संपूर्ण आढावा हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आपल्याला घेताना पाहायला मिळणार आहे। एकूणच मीटर संदर्भात जे प्रीपेड मीटर आहेत ते बसवण्यासाठी आदेश देण्यात आलेले होते, मात्र त्यानंतर स्थगिती देखील आपल्याला पाहायला मिळालेली आहे, ती देण्यात आलेली आहे। त्यामुळे एकूणच मोठ्या प्रमाणात त्या संदर्भात देखील आपल्याला पाहायला मिळालेला होता आणि त्यात एकूणच या सगळ्या गोष्टींची देखील आपल्याला बैठकीमध्ये चर्चा होताना पाहायला मिळेल। आणि शेतकऱ्यांसाठी कुठेतरी चांगले निर्णय घेण्याचा प्रयत्न देखील आता सरकारकडनं होताना पाहायला मिळतं। येत्या काही दिवसामध्ये विधानसभा आहेत आणि विधानसभेच्या तोंडावर कोणाला नाराज करण्याचा प्रश्न जो आहे तो सरकारकडनं उद्भवत नाही आणि त्यामुळेच या सगळ्या गोष्टी असेल, काही योजना असेल त्याचा आढावा घेण्यासाठी या बैठकी आपल्याला होताना पाहायला मिळतात। किरण, अगदीच तुर्तास धन्यवाद अभिषेक, तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।